नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेची सुरुवात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्ले वेरूळ येथून झाली. आज ही रथयात्रा अहिल्यानगर शहरात दाखल झाली. रथयात्रा अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौकात दाखल झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. त्यानंतर तेथूनच जिजाऊ रथयात्रेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहरातून रथयात्रेची मिरवणूक काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही जिजाऊ रथयात्रा पुढे श्रीगोंद्याकडे मार्गस्थ झाली. महाराष्ट्र ही संतांची व महामानवांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. शेकडो वर्षांपासून संत महात्मे आणि महामानवांच्या पुरोगामी विचारांनी देशाला व माणसांना जोडणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकर विचारांनी राज्याला व देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये राज्यातील सामाजिक, धार्मिक व राजकीय वातावरण बिघडले आहे. काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांची बदनामी करत सतत जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे. आज जगातील ज्या देशात धार्मिक, जाती व वर्णभेद निर्माण झाले ते देश रसातळाला गेले आहेत. तसं आपलं होऊ नये यासाठी महाराष्ट्रात जातींमध्ये सलोखा व धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच माणसे जोडत त्यांच्यामध्ये एकता, बंधुता निर्माण करण्यासाठी या रथयात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सौरभ खेडेकर यांनी दिली. तरुणांमधील व्यसनाधीनता कमी करत, तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करत, सहकार्य करत बेरोजगारी कमी करणे तसेच व्यसनाधीनता व बेरोजगारीमुळे निर्माण झालेले अविवाहितांचे प्रमाण कमी करत कुटुंब सुखी समाधानी कसे होईल या संदर्भात जिजाऊ रथयात्रेद्वारे प्रबोधन करण्यात आल्याचे निखिल सौरभ खेडेकर यांनी सांगितले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इतापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, मराठा पतसंस्थेचे संचालक ज्ञानदेव पांडुळे, उदय अनभुले, अमोल लहारे, मराठा उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष अनिकेत आवारे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष योगिता कर्डिले, शहराध्यक्षा सुरेखा कडूस, ॲडव्होकेट रवींद्र शितोळे, बापू साठे आदी उपस्थित होते. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मराठा सेवा संघ संचलित व आयोजित जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान काल 18 मार्च शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त वेरूळवरून निघालेला आहे. हा रथ 45 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 6,500 किलोमीटरचा प्रवास करून 1 मे रोजी लाल महल पुणे येथे या रथयात्रेचा समारोप होणार आहे. मित्रांनो, आपण सर्वांना जसं ज्ञात आहे, मराठा सेवा संघ गेल्या 30-35 वर्षांमध्ये एक प्रबोधनाची खूप मोठी चळवळ म्हणून नावारूपाला आलेला आहे. केवळ मराठा समाजच नव्हे तर कुणबी समाज, तत्सम बहुजन समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, किंबहुना जो या महाराष्ट्रात राहतो तो मराठा, जो आपल्याला राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या अर्थाने जो काही अर्थ आहे तो मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे. तशी मांडणी, तशी पेरणी गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याला एक चांगला प्रतिसाद निश्चितपणे मिळालेला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. एक चांगला सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये तयार झाला. जातीमधले द्वेष कमी झाले आणि एकोपाने सर्व समाज बांधू लागले. परंतु प्रकर्षाने गेल्या काही 2-4 वर्षांमध्ये ही घडी कुठेतरी विस्कळीत होत आहे किंवा जाणीवपूर्वक विस्कळीत केल्या जात आहे. हे निदर्शनास आल्यामुळे आपण काहीतरी आता पावले घेतली पाहिजे. हा मुख्य उद्देश आणि विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा एकदा कशी नीट करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. या भावनेने या जिजाऊ रथयात्रेचं प्रामुख्याने नियोजन आहे. हे मराठा म्हणजे मी आधी जसं सांगितलं तर खऱ्या अर्थाने ही केवळ मराठा जोडो नाही तर हे मानव जोडो अभियान आहे. हे या निमित्ताने मला सांगायला अभिमान वाटतोय. मित्रांनो, दुसरे आपल्या बहुजन समाजासमोर त्यात प्रामुख्याने मोठा हिस्सा हा मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजासमोर येणाऱ्या काही काळामध्ये काय नवीन आव्हानं असणार आहे. बदलत्या जगामध्ये जागतिकीकरणाचं आणि खाजगीकरणाचं जे काही प्रचंड जाळं वाढत चाललेलं आहे त्यामध्ये आपल्या तरुण मुलांना काय संध्या असतील आणि त्याची उत्तरं काय आहेत ती कशी शोधायची यासाठीचे मार्गदर्शन युवा पिढीला या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे. आरक्षणामुळे जे काही वादविवाद आता सुरू झालेले आहेत तेही मिटवण्यासाठी मराठा चळवळीचे आता आरक्षण केंद्रित झालेले आहे. तर आरक्षण आता मिळालं तरी आपल्याला काय होणार आहे किंवा आरक्षणाचा लढा हा एका बाजूला चालू ठेवून
वेगवेगळ्या ज्या काही संधी आता उपलब्ध आहेत त्या घेऊन आपल्याला आपला पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे। असे काही प्रामुख्याने मुद्दे घेऊन मग व्यसनाधीनता असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आज शेतकरी पुत्रांचे लग्न होत नाहीत, ही जी काही परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे याच्यावर संवाद साधून काय उत्तर आपल्याला शोधता येतील यासाठीचा हा मोठा मानस आम्ही घेऊन निघालेलो आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नगरकर वासियांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने या रथयात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं। धन्यवाद। जय जिजाऊ। आज मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथयात्रेचं अहिल्यानगरमध्ये काल संध्याकाळी नेवास्यामध्ये आम्ही जोरदार स्वागत केलं। आज नगर शहरामध्ये एक भव्यदिव्य अशी शोभा आणि संवाद यात्रा काढण्यात आली। मराठा जोडो अभियान म्हणजे मराठा म्हणजे आम्हाला ते अभिप्रेत आहे, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, यामध्ये पंजाब प्रांत आहे, सिंध प्रांत आहे, गुजरात प्रांत आहे, तसं मराठा हा प्रांतच होता आहे आणि तो मराठा आम्हाला अभिप्रेत आहे। संपूर्ण बहुजन समाज जोडत या बहुजन समाजाचं परिवर्तन करणं आणि देशामधली तरुणांमधली व्यसनाधीनता कमी करत, बेरोजगारी कमी करत एक चांगल्या पद्धतीचं विकासाचं देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून करायचंय आणि तेच करण्यासाठी ही मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथ यात्रा आमचे नेते जिजाऊ रथ यात्रा प्रमुख सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे। इथं नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत झालं। इथून पुढे ही रथ यात्रा श्रीगोंद्याकडे मार्गक्रमण करत आहे। श्रीगोंदा परिसरात जात असताना जवळपास सर्वच गावामध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि श्रीगोंदा येथे एक चांगल्या प्रकारचं सभेचं आयोजन केलेलं आहे, प्रबोधन सभेचं आयोजन केलेलं आहे आणि तेथून पुढे पेडगाव बहादूरगड येथे शंभू राजांना वंदन करून ही जिजाऊ रथ यात्रा पुढे पुणे जिल्ह्यामध्ये मार्गस्थ होईल। धन्यवाद। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।